तसं तर कारभाऱ्यांची सेकंड शिफ्ट असली की मला कुठे जावं लागत नाही, ते सगळं करतात. पण काही गोष्टी अशा असतात की त्या मला जाऊन स्वतः घ्याव्या लागतात. सगळ्यात पहिलं तर पैसे काढले, कारण कुरिअर करावं लागतं, त्यासाठी कॅश लागते. त्यांना कुरिअर ऑफिसला सोडलं आणि मी पुढे गेली माझ्या कामाला. मला बरंचसं रॉ मटेरियल घ्यायचं होतं. तिथे जवळ अर्धा तास गेला. माझं सगळं रॉ मटेरियल घेऊन झालं तरी कारभाऱ्यांचं अजून इकडं पार्सल पाठवायचं झालं नव्हतं. ते बोलले बराच वेळ लाईनमध्ये उभं राहावं लागलं. त्यामुळे मी चालतच पोस्ट ऑफिसच्या तिथं आले. त्यानंतर आम्ही मशीन बघायला गेलो, कारण ती सर्व्हिसिंगला दिली होती, ती घ्यायची होती पण ती काही झाली नव्हती. मग येतानाच रुद्रला घेऊन आलो. घरी येऊन जेवण केलं आणि घरी आल्यानंतर प्रत्येकाकडे काही ना काही काम असतं. त्याचा होमवर्क चाललाय, माझं शिलाईचं काम चाललंय आणि कारभाऱ्यांचे तर ऑर्डर बुकिंग करायचं चाललं होतं. काही ना काही कोणी ना कोणी करतच असतं. मोकळं कोणीच बसलेलं नसतं जेव्हापासून आमचा बिझनेस सुरू झालाय. त्यानंतर संध्याकाळी तयार झालो आणि गेलो समर्थदादाच्या बर्थडेला. छान असा केक कटिंग वगैरे झाला. त्यानंतर रुद्राने समर्थदादाला छान असं गिफ्ट दिलं आणि मग असं झाला त्याचा बर्थडे. चलो बाय.